Welcome students. I am Girija Dikshit working as a lecturer in mathematics at SPM Polytechnic कुमठे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये गॉस एलिमिनेशन मेथड बघितली. आज आपण दुसरी मेथड जॅकोबीज मेथड बघणार आहोत की जी अतिशय सोपी आणि इंटरेस्टिंग आहे. वेलकम स्टुडंट्स. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द नेक्स्ट मेथड दॅट इज जॅकोबीज मेथड. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण गॉस एलिमिनेशन मेथड की ज्या मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवायचं ते बघितलं की ज्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट सोल्युशन मिळतं. आता आपण आणखी एक मेथड बघणार आहोत की ज्याच्यामध्ये इटरेशन्स आपल्याला काढायचे. फॉर दॅट consider the following system of equations. These are the three equations and three unknowns x, y, z. हे तीन इक्वेशन आहेत की ज्याच्यामध्ये a1, a2, a3. These are the coefficients of x. b1, b2, b3 are coefficients of y and c1, c2, c3 are the coefficients of z. Whereas d1, d2, d3 are called as constants. आणि इथं आपल्याला या x, y, z ची व्हॅल्यू काढायची. ही व्हॅल्यू कशी काढायची हे आपण जॅकोबीज मेथडने पाहणार आहोत. वेन आता हे करताना आपल्याला हे काही वेळा इक्वेशन्स रिअरेंज करायचे. जे एक्सचं इक्वेशन आहे वेन a1, b2, c3 आर लार्ज ॲज कम्पेअर टू रिमेनिंग कोएफिशियंट्स वी राईट द इक्वेशन्स ॲज. म्हणजेच काय तर पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट a1 हा मोठा असला पाहिजे, सेकंडमध्ये वायचा कोएफिशियंट b2 हा मोठा असला पाहिजे आणि थर्ड इक्वेशनमध्ये झेडचा कोएफिशियंट c3 हा मोठा असला पाहिजे. नसतील तर इक्वेशन्स रिअरेंज करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे a1, b2, c3 हे मोठे असले पाहिजेत हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावरून आपण काय करणार आहोत एक्स, वाय, झेडचं इक्वेशन. म्हणजेच आपण जर बघितलं a1x ह्याच्यावरून आपल्याला एक्सचं इक्वेशन हे b1y आणि c1z त्या साईडला गेल्यावर काय होणार आहेत मायनस होणार आहेत आणि हे x1चा कोएफिशियंट a1 हा डिवाइड होणार आहे. सेकंड इक्वेशन y की ज्याच्यामध्ये काय असणार आहे b2 कोएफिशियंट मोठा असणार आहे हा पुन्हा डिवाइड होणार आहे इन द ब्रॅकेट हे a2x आणि c2z त्या साईडला गेल्यावर काय होणार आहेत पुन्हा मायनस होणार आहेत. अँड फॉर द थर्ड इक्वेशन z इज इक्वल टू 1/c3 की थर्ड इक्वेशनमध्ये झेडचा कोएफिशियंट c3 हा मोठा असणार आहे इन द ब्रॅकेट d3 हिअर a3x अँड b3y आर टेकन टू RHS therefore it will be मायनस. म्हणजे या तीन इक्वेशनवरून आपण एक्सचं इक्वेशन, वायचं इक्वेशन आणि झेडचं इक्वेशन मिळवलं की ज्याच्यामध्ये a1, b2, c3 हे काय असतील मोठे असतील आणि ते बरोबर इथे काय होतात डिवाइड होतात. हे फर्स्ट आपण इक्वेशन मिळवलं. आता सुरुवातीला काय करायचं जॅकोबीज मेथडमध्ये इनिशियली पुट एक्स, वाय, झेड इज इक्वल टू 0. तिन्ही इक्वेशनमध्ये एक्स, वाय, झेडच्या व्हॅल्यू ठेवायचे. जेव्हा आपण फर्स्ट इटरेशन x1 काढतो तेव्हा याच्या RHSमध्ये एक्स येत नाही, फक्त वाय आणि झेड येतात. त्यामुळे वाय आणि झेडची व्हॅल्यू 0 होते आणि d1 डिवायडेड बाय a1 वी गेट द व्हॅल्यू ऑफ x1. फॉर द y1 आता सेकंड इक्वेशनमध्ये एक्स आणि झेडच्या व्हॅल्यू 0 ठेवल्या गेल्या तर आपल्याला फक्त काय मिळतात d2 डिवायडेड बाय b2. म्हणजेच y1 दॅट इज द फर्स्ट इटरेशन ऑफ y is written as d2 divided by b2 and in the third equation z इथं x आणि y पुन्हा 0 ठेवले तर झेडची किंवा z1ची व्हॅल्यू काय मिळते d3 डिवायडेड बाय c3. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला x1, y1, z1 ह्या तीन व्हॅल्यूज मिळतात फर्स्ट इटरेशनमध्ये बाय युझिंग विच मेथड जॅकोबीज मेथड. हे झालं फर्स्ट इटरेशन. तसंच आपल्याला पुढचं इटरेशन नेक्स्ट इटरेशन जर मिळवायचं असेल दॅट इज फॉर द सेकंड इटरेशन पुट एक्स इज इक्वल टू x1. पुन्हा हे तीन इक्वेशन विचारात घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला वाय आणि झेडच्या व्हॅल्यू लागणार आहेत. या y1 आणि z1 ह्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ठेवायच्या म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे x2 मिळणार आहे. सेकंड टाइम y2 साठी आपल्याला काय करायचं आहे x1 z1ची आलेली ही लेटेस्ट व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं ठेवायची आणि त्याचप्रमाणे z2 साठी x1 आणि y1च्या आलेल्या व्हॅल्यू ठेवायचे की जेणेकरून आपल्याला काय मिळणार आहे सेकंड इटरेशन x2, y2, z2. अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट इटरेशन, सेकंड इटरेशन, थर्ड इटरेशन असे आपल्याला इटरेशन मिळवता येतात. म्हणजेच वी कॅन रिपीट द प्रोसिजर ॲज मेनी टाइम्स ॲज वी वॉन्ट. जितक्या वेळा आपल्याला रिपीट करता येते तितक्या वेळा ते करता येतं. परंतु आपल्याला एक्झामला 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 इटरेशन्सपर्यंतच
एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू विचारल्या जातात. म्हणजे आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड इटरेशन काढता येतं. अशा प्रकारे आपल्याला जॅकोबीज मेथडनी दिलेले सिस्टीम ऑफ इक्वेशन्स सोडवता येते. नाउ कन्सिडर फर्स्ट वन एक्झाम्पल. Solve the following system of equations by Jacobi's method up to 2 iteration. 2 iteration म्हणजे x2, y2, z2 पर्यंत आपल्याला काढायचे. अँड दीज आर द 3 इक्वेशन्स आर गिवन. 3 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. आता हे करताना पण आपल्याला केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे. फर्स्ट इक्वेशन बघायचं एक्स, त्याच्यामध्ये एक्सचा कोएफिशियंट 5 हा वायचा कोएफिशियंट 2 आणि झेडचा कोएफिशियंट 1 पेक्षा मोठा आहे. म्हणजे देअरफॉर वी कॉल दिस इज द इक्वेशन ऑफ एक्स अँड कॉल ॲज 1. सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे का बघायचं. इथे 4 आहे की जो एक्सचा कोएफिशियंट 1 आणि झेडचा कोएफिशियंट 2 यापेक्षा मोठा आहे. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 2. And in the third equation, the coefficient of z, that is 5, is greater than the coefficient of x1 and coefficient of y2. या दोघांपेक्षा झेडचा कोएफिशियंट मोठा आहे. म्हणजे ऑलरेडी दिलेले इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत. पण एक्झाममध्ये प्रत्येक वेळी असेच देतील असं नाही, तर काही वेळा आपल्याला ते रिअरेंज करावे लागणार आहे. वी कॉल इक्वेशन 1, 2, 3. आता आपल्याला याच्यावरून फक्त इक्वेशन ऑफ एक्स मिळवायचे. तर हे एक्सचं इक्वेशन मिळवायचं कसं, तर एक्सचा कोएफिशियंट जो आहे 5 त्यांनी काय करायचं, डिवाइड करायचं. 5 इंटू इथं 12 हे प्लस 2y त्या साईडला गेल्यावर काय होणार आहे, -2y मायनस झेड. दिस इज द इक्वेशन ऑफ एक्स. y इज इक्वल टू, आता सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट मोठा असणार आहे म्हणजे त्याने डिवाइड करायचं आहे. 1/4 इन द ब्रॅकेट 15 मायनस हे x मायनस 2z. एक्स आणि झेड मी तिकडं नेले. थर्ड इक्वेशनमध्ये झेडचा कोएफिशियंट दॅट इज झेड इज इक्वल टू 1/5 इन द ब्रॅकेट 20 प्लस एक्स आहे तिकडं गेल्यावर काय होणार आहे, -x मायनस 2y. आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे लिहिताना एक्स वाय झेड याच ऑर्डरमध्ये लिहायचं. म्हणजे इथं झेड आधी नंतर वाय असं लिहू नका की जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 4, दिस इज इक्वेशन नंबर 5 अँड दिस इज इक्वेशन नंबर 6. दीज आर द 3 इक्वेशन्स. नाव इनिशियली वी पुट, आता आपल्याला फर्स्ट इटरेशन काढायचं आहे म्हणून आपल्याला सुरुवातीला काय ठेवावं लागेल, पुट एक्स इज इक्वल टू 0, y is equal to 0 and z is equal to 0 in equation 4, 5, 6. आता आपण जेव्हा इनिशियली ठेवणार आहोत तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, फर्स्ट इटरेशन. आता इथं आपण फर्स्ट इटरेशनची व्हॅल्यू कशी काढणार आहोत, तर x1 इज इक्वल टू, फर्स्ट इटरेशन आहे म्हणून काय येणार आहे, x1 इज इक्वल टू 1/5 इन द ब्रॅकेट. फर्स्ट इथं वायची व्हॅल्यू 0 ठेवली, झेडची व्हॅल्यू 0 ठेवली, तर राहतात काय फक्त 12/5 दॅट इज 12/5. आता इथं आपण 12/5 ची व्हॅल्यू ही मात्र आपल्याला कॅल्क्युलेटरवर काढता येते. ही कॅल्क्युलेटरवर काढल्यावर व्हॅल्यू किती येते, तर 12 डिवायडेड बाय 5 विच इज इक्वल टू 2.4 दॅट इज x1 इज 2.4. सिमिलरली वी कॅन फाइंड आउट y1 इज इक्वल टू, आता पुन्हा इथं एक्स आणि झेड 0 ठेवले तर काय येतात, 1/4 इन द ब्रॅकेट ओनली 15 विच इज इक्वल टू दॅट इज अगेन 15 डिवायडेड बाय 4 विच इज इक्वल टू 3.75. अँड फॉर द लास्ट टर्म दॅट इज Z1 1/5 इन द ब्रॅकेट, पुन्हा इथं एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, वायची व्हॅल्यू 0 ठेवली, तर 20/5 दॅट इज हिअर वी गेट 4. In this way we can find out x1, y1, z1. This is first iteration. आता आपण त्याचप्रमाणे कुठे जाणार आहोत, सेकंड इटरेशनकडे, कारण का आपल्याला आन्सर किती इटरेशनपर्यंत काढायला सांगितलेलं आहे, अप टू 2 इटरेशन्स. म्हणून आपण x2, y2, z2 काढणार आहोत. आता फॉर द सेकंड इटरेशन, फर्स्ट इटरेशनच्या व्हॅल्यू आपल्याला वापरायचे आहेत. म्हणजे पुट x इज इक्वल टू, ह्या दिलेल्या इक्वेशन्समध्ये एक्सची व्हॅल्यू आता किती ठेवायची, 2.4, y इज 3.75 अँड झेड इज इक्वल टू 4 या व्हॅल्यू ठेवायचे. देअरफॉर x2 इज इक्वल टू, आता एक्सचं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये मी काय ठेवलं, 1/5 इन द ब्रॅकेट 12, इथं 12 मायनस 2y दॅट इज 12 मायनस 2y, y म्हणजे 3.75 मायनस झेड म्हणजे काय येणार आहे
-4 विच इज इक्वल टू, आता आपण हे डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर आपल्याला करता येतं. दॅट इज 12 minus 2 into 3.75 minus 4 which is equal to 0.5 and again 0.5 divided by हे 5 जर मी केले तर काय मिळणार आहे आन्सर 0.1. In this way we can find out the value of x1 that is 0.1. Similarly find out y2 is equal to, again here y2 साठी आपल्याला पुन्हा yचे हे इक्वेशन यूज करायचं आहे. 1/4 इन द ब्रॅकेट 15 मायनस x म्हणजे 2.4 मायनस 2z म्हणजे पुन्हा काय येणार आहे 4 विच इज इक्वल टू, दॅट इज 15 मायनस 2.4 minus 2 into 4 that is 8 which is equal to 4.6 divided by this 4 which is equal to we get 1.15, that is y1 is 1.15. Now we find out z2 also, that is 1/5. पुन्हा ह्या इक्वेशन मध्ये 1/5 in the bracket we get 20 minus x that is 2.4 minus 2y is 3.75 which is equal to, आपण पुन्हा हे कॅल्क्युलेशन जर केलं कॅल्क्युलेटरवर तर काय मिळणार आहे 20 minus 2.4 minus 2 multiplied by 3.75 equal to divided by 5 which is equal to answer is 2.20. In this way we can find out the values of x2, y2 and z2. In this way we can find out the value of x2, y2, z2, that is the after second iteration. Therefore lastly we write as, therefore after second iteration the value of x is, कारण का आपल्याला x, y, z च्या व्हॅल्यू विचारलेत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? x is that is 0.1, y is 1.15 and z is 2.02 and this is the required answer. आता एक्झाममध्ये तुम्हाला 1 इटरेशन किंवा 2 इटरेशन पर्यंत विचारलं तरी पण आपल्याला हे डायरेक्ट सुद्धा करता येत. We move towards the second example, that is solve using Jacobi's method up to 1 iteration only. एकच इटरेशन आपल्याला इथं काढायचं आहे. इथं आता 3 इक्वेशन्स पुन्हा दिलेले आहेत. पुन्हा केअरफुली ऑब्झर्व करा. फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट मोठा असला पाहिजे, सेकंडमध्ये वायचा, थर्डमध्ये झेडचा आहे का नाही ते आपण चेक करूयात. फर्स्ट इक्वेशन हे एक्सचा कोइफिशियंट आहे 20 की जो मोठा आहे वायचा कोइफिशियंट 1 आणि झेडचा कोइफिशियंट -2 यापेक्षा मोठा आहे म्हणजे पहिलं इक्वेशन हे एक्सचं असणार आहे. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट आहे 20 जो मोठा आहे एक्सचा कोइफिशियंट 3 आणि झेडचा कोइफिशियंट आहे -1. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 2. अँड इन द थर्ड इक्वेशन द कोइफिशियंट ऑफ झेड 20 इज ग्रेटर दॅन द कोइफिशियंट ऑफ x2 अँड कोइफिशियंट ऑफ y -3. या दोघांपेक्षा 20 हा मोठा आहे. देअरफॉर दिस विल बी द इक्वेशन ऑफ झेड. वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 3. आता आपण हे इक्वेशन्स कसे लिहायचे ते बघणार आहोत. आता फर्स्ट इक्वेशन हे एक्सचं असणार आहे. एक्सचं इक्वेशन असेल तर एक्सचा कोइफिशियंट 20 दॅट इज हा मोठा आहे म्हणून 1/20 इन द ब्रॅकेट 17. उरलेल्या सगळ्या टर्म्स या RHSला न्यायच्या आहेत म्हणून प्लस वायचे काय होणार आहेत -y -2zचे तिकडे गेल्यावर काय होणार आहेत +2z. सेकंड इक्वेशन y इज इक्वल टू, अगेन in the second equation the coefficient of y must be greater, therefore we get 1/20 in the bracket -18 -3x plus z. हे +3x आहेत तिकडे गेल्यावर -3x आणि -zचे काय होणार आहेत +z. अँड लास्ट वन इज z इज इक्वल टू, पुन्हा इथं झेडचा कोएफिशियंट 20 मोठा आहे म्हणून काय येणार आहे 1/20 इन द ब्रॅकेट वी गेट 25 -2x plus 3y. In this way we get equation of x we call equation 4, equation 5 and equation 6. Now we are going to find out the first iteration.
फर्स्ट इटरेशनसाठी आपल्याला इनिशियली काय ठेवायचं आहे, पुट x इज इक्वल टू 0, y इज ऑल्सो 0 अँड z इज ऑल्सो 0. या तिन्ही इक्वेशनमध्ये x, y, झेडच्या व्हॅल्यू 0 ठेवायच्या. तेव्हा आपल्याला x1 काय मिळणार आहे, दॅट इज द फर्स्ट इटरेशन. x1 इज इक्वल टू 1/20 इन द ब्रॅकेट. yची व्हॅल्यू 0 ठेवली, झेडची व्हॅल्यू 0 ठेवली, तर राहतात फक्त 17, दॅट इज 17/20 विच इज इक्वल टू. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं x, y, झेडच्या व्हॅल्यू 0 ठेवायच्या नाही आहेत. इथं आपल्याला इटरेशन्स काढायचे आहेत, x1, y1, z1. म्हणून आपण इथं ठेवणार नाहीत. आपल्याला इनिशियल व्हॅल्यू ज्या y, z, x, z, x, y जे RHSला लागणार आहे तिथं आपण 0 ठेवणार आहोत. आता आपण 17/20 ची व्हॅल्यू किती येते ते काढणार आहोत. दॅट इज इक्वल टू 0.85. दिस इज x1. नाउ नेक्स्ट इज y1 इज इक्वल टू अगेन 1/20 इन द ब्रॅकेट. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, झेडची व्हॅल्यू 0 ठेवली, तर राहतात फक्त -18. दॅट इज -18 इज डिवायडेड बाय 20. अगेन वी फाइंड आउट -18 डिवायडेड बाय 20, that is -0.9. and last one is, that is z1 is equal to again 1/20 in the bracket. Here we put x is equal to 0, y is equal to 0, that is 25/20. we get as, आता इथं आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे, 25 डिवायडेड बाय 20 विच इज इक्वल टू 1.25. इथं आपल्याला फक्त फर्स्ट इटरेशनच विचारलेलं आहे, म्हणून फर्स्ट इटरेशन नंतर एक्स, वाय, झेडच्या व्हॅल्यू काय असणार आहेत, 0.85 minus 0.9 and 1.25. Therefore, the solution is, that is we say that the solution after first iteration. आता जर सेकंड इटरेशन काढलं तर सोल्युशन पुन्हा वेगळं येणार आहे, म्हणून आपण इथं पर्टिक्युलर उल्लेख करणार आहोत. फर्स्ट इटरेशन इज x is equal to, that is 0.85, y is -0.9 and z is 1.25. In this way we can find out the value of x, y, z. आता आपण हे थर्ड वन एक्झाम्पल MCQला विचारलं तर डायरेक्ट मेथडने कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय जॅकोबीज मेथड. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाममध्ये केअरफुली लक्षात ठेवायचं की कोणती मेथड विचारलेली. हेच इक्वेशन आपल्याला गॉस एलिमिनेशननी पण सोडवता येतं, त्यामुळे मेथड अतिशय महत्त्वाची आहे. आता फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 15 हा वायचा कोएफिशियंट आणि झेडचा कोएफिशियंटपेक्षा मोठा आहे. देअरफॉर वी कॉल दिस इज इक्वेशन नंबर 1. इन द सेकंड इक्वेशन द कोएफिशियंट ऑफ y 20 is greater than the coefficient of x 2 and coefficient of z -3. We call this is equation number 2. And in the third equation the coefficient of z 25 is greater than the coefficient of x and y, that is 3 and -6. We call this is equation number 3. हे तीन इक्वेशन झाले. आता इथं आपल्याला पूर्ण इक्वेशन लिहित बसायची गरज नाही. हे MCQला कसं सोडवायचं आहे, आता आपल्याला माहिती आहे इनिशियली आपण फर्स्ट इटरेशन जर काढायचं असेल तर काय करतो, पुट x इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0. हे एक्झाममध्ये हे सुद्धा लिहायची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं आहे, x1 इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट 15. डायरेक्ट ही व्हॅल्यू लिहून ठेवायची, म्हणजे काय येणार आहे 18/15, दॅट इज 1.2. y1 इज द सेकंड इक्वेशनमध्ये 19 डिवायडेड बाय वायचा कोएफिशियंट, दॅट इज वी गेट 19 डिवायडेड बाय 20, दॅट इज 0.95. अँड z1 इज इक्वल टू पुन्हा व्हॅल्यू 22 डिवायडेड बाय 25, दॅट इज 22 डिवायडेड बाय 25. वी गेट 0.88. म्हणजे पहिलं सगळं इक्वेशन आधीच्या दोन एक्झाम्पलमध्ये जसं इक्वेशन्स लिहिले तसं न लिहिता डायरेक्ट सुद्धा आपल्याला अशा प्रकारे करता येतं. MCQला विचारलं तर आपल्याला कमी वेळात अशा प्रकारे सोडवता येतं. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, दॅट इज x इज इक्वल टू, वी राईट ॲज 1.2, y1 is 0, x is 1.2, y is 0.95 and z is 0.88.
In this way, we can find out the solution of equation. विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेटरवर अशा टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस जर आपण पुन्हा पुन्हा केली तर निश्चितपणे आपल्याला जॉकोबिज मेथडचे कोणतेही एक्झाम्पल फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड इटरेशनपर्यंत सहजपणे सोडवता येतील. थँक्यू.